नमस्कार. इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं आजच्या विज्ञान 2 म्हणजे सायन्स 2 या विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण 9व्या धड्याला सुरुवात केलेली ज्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. यामध्ये आपण पेज नंबर 102 पर्यंत आतापर्यंत पाहिलेलं आहे. शेवटचा जो मुद्दा पाहिला होता तो आहे नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता. आता पेज नंबर 103 पासून आपण सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी मुद्द्याचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आता या ठिकाणी काही मुद्दे दिले रियूज, रिफ्यूज, रिसायकल, रिथिंक, रिड्यूस, रिसर्च आणि रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. याचा अर्थ काय की पुनर्वापर म्हणजे रियूज, वापर नाकारणे रिफ्यूज ज्याला म्हणतो. रिफ्यूज म्हणजे काय, वापर नाकारणे. त्याच्यानंतर रिसायकल म्हणजे चक्रीकरण, पुनर्विचार म्हणजे रिथिंक, रिड्यूस म्हणजे वापर कमी करायचा, रिसर्च म्हणजे संशोधन करणे आणि शेवटचा मुद्दा आहे रेग्युलेट अँड पब्लिक अवेअरनेस. मग या ठिकाणी आपण एक एक मुद्दा पाहूया. मग रियूज म्हणजे काय, आफ्टर यूज मटेरियल्स शुड बी रियूज्ड फॉर सम अदर प्रॉपर पर्पजेस. म्हणजे काय, तर वापराच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू टाकाऊ झाल्यावर सुद्धा इतर ठिकाणी योग्य कामासाठी वापराव्या. आपण बऱ्याच वेळा कॉम्पिटिशन्स घेत असतो की टाकाऊपासून टिकाऊ. आपल्या शाळेमध्ये गणेशोत्सवामध्ये आपण अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन घेतो की त्याच्यामध्ये टाकाऊ वस्तूंपासून एखादी टिकाऊ वस्तू कशी तयार करता येते, म्हणजे त्या वस्तू फेकून देण्यापेक्षा त्यांच्यापासून काहीतरी एखादी वस्तू वापरण्यालायक तयार करता येते. त्यालाच रियूज असं म्हणतात, म्हणजे पुनर्वापर असं म्हणतात. दुसरा मुद्दा आहे रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे वापर नाकारणे. रिफ्युजल टू यूज आर्टिकल्स मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल आर्टिकल्स लाईक प्लास्टिक अँड थर्माकॉल. म्हणजे प्लास्टिक व थर्माकॉल यांच्यासारख्या अविघटनशील की ज्यांचं विघटन होत नाही, वर्षानुवर्षे हे पदार्थ जसेच्या तसेच राहतात निसर्गामध्ये. मग अशा पदार्थांपासून बनलेल्या वस्तूंचा वापर नाकारणे. जसं आपण आता पाहतो की शासनाने नियम केलेला आहे की बाजारामध्ये प्लास्टिकच्या कॅरी बॅग वापरायच्या नाहीत, म्हणजे प्लास्टिकवरती बंदी आणलेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी दंडसुद्धा आकारलेला आहे जेणेकरून त्या ठिकाणी पोल्युशन होणार नाही. मग तिसरा मुद्दा आहे रिसायकल. रिसायकल म्हणजे काय, तर चक्रीकरण. प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल्स बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट, फॉर एक्झाम्पल पेपर अँड ग्लास कॅन बी रिसायकल्ड. म्हणजे टाकाऊ पदार्थांवरती पुनर्चक्रीकरण प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त असे पदार्थ तयार करणे. उदाहरणार्थ कागद, काच यांचे पुनर्चक्रीकरण करता येते. म्हणजे खराब झालेले कागद जे असतात, जसं आपण रद्दी विकतो, तर ही जी रद्दी असते ही कागदाच्या कारखान्यामध्ये नेली जाते आणि त्या ठिकाणी त्या रद्दीपासून पुन्हा नवीन कागद, कोरे कागद तयार केले जातात. त्याला चक्रीकरण म्हणतात, रिसायकल म्हणतात. तसंच काच जो असतो, काचेच्या ज्या बाटल्या असतात, काचेच्या ज्या फुटलेल्या वस्तू असतात, त्यासुद्धा जमा केल्या जातात आणि त्या कारखान्यामध्ये नेऊन त्या काचला मेल्ट केलं जातं, वितळवलं जातं आणि त्याच्यापासून नवीन काचेच्या वस्तू पुन्हा बनवल्या जातात. तर याला म्हणतात रिसायकल. पुढे रिथिंक. रिथिंक म्हणजे पुनर्विचार. रिथिंकिंग आवर हॅबिट्स, ॲक्टिव्हिटीज अँड देअर कॉन्सिक्वेन्सेस इन कनेक्शन विथ द यूज ऑफ व्हेरियस आर्टिकल्स ऑफ डेली यूज. याचा अर्थ दैनंदिन जीवनातील ज्या वस्तू असतात त्या वस्तू वापरण्याबाबत आपल्या ज्या सवयी असतात, आपल्या ज्या कृती असतात व त्यांचे परिणाम यांचा पुन्हा नव्याने विचार करणे. म्हणजे आपण दररोज आपल्या जीवनामध्ये ज्या वस्तू वापरतो तर त्यांचा काय परिणाम होईल याचा विचार करून त्या वस्तू आपण वापरल्या पाहिजे. याला रिथिंक असं म्हणतात. पुढचा मुद्दा आहे रिड्यूस. रिड्यूस म्हणजे वापर कमी करणे. रिस्ट्रिक्शन द यूज ऑफ रिसोर्सेस टू अवॉइड देअर वेस्टेज. ओल्ड मटेरियल्स शुड बी रियूज्ड. वन थिंग शुड बी शेअर्ड बाय मेनी. यूज अँड थ्रो टाईप ऑफ ऑब्जेक्ट शुड बी अवॉइडेड. म्हणजे साधन संपत्ती वाया जाईल म्हणून अशा वस्तूंचा वापर कमी करणे.
जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणे, अनेक जणांमध्ये मिळून एखाद्या वस्तूचा वापर करणे, वापरा व फेका म्हणजे आपण ज्याला यूज अँड थ्रो म्हणतो, अशा वस्तूंचा वापर टाळावा, कारण त्याच्यामुळे पोल्युशन वाढतं आणि आपली साधन संपत्तीसुद्धा वाया जात असते. पुढचा मुद्दा आहे रिसर्च. रिसर्च म्हणजे संशोधन ज्याला म्हणतो आपण. कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल्स दॅट आर टेम्पररी आउट ऑफ यूज. म्हणजे तात्पुरते वापराबाहेर असलेले जे टाकाऊ पदार्थ असतात ते पुन्हा आपल्या वापरात कसे आणता येतील या संबंधींचं संशोधन करणे, विचार करणे. पुढे रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस म्हणजे ज्याला नियमन आणि जनजागृती असं म्हणतो. फॉलोइंग द लॉ अँड रूल्स रिलेटेड टू वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेटिंग अदर्स टू डू द सेम. म्हणजे कचरा व्यवस्थापनाबाबतचे कायदे व नियम स्वतः पाळावे आणि ते नियम इतरांना सुद्धा पाळण्यास आपण सांगावे. याला आपण नियमन व जनजागृती असं म्हणतो. आता या ठिकाणी याच्याच बाजूला पहा, थिंक अबाउट इट म्हणून एक कॉलम दिलेला आहे पहा ब्ल्यू कलरमध्ये. सम हॅबिट्स आर डिस्क्राईब बिलो. डू वी हॅव दोज हॅबिट्स? इफ सो, हाऊ डज इट हेल्प इन वेस्ट मॅनेजमेंट? म्हणजे खाली काही कृती दिलेल्या आहेत, त्या कृती म्हणजे ते कामं आपण प्रत्यक्ष करतो का? त्या केल्याने घनकचरा व्यवस्थापनाने आपली मदत किती होईल? तर या ठिकाणी पहा ते मुद्दे दिले, आपल्या सवयी दिलेल्या आहेत, काही हॅबिट्स दिलेल्या आहेत. पहिलं आहे फॉलोइंग द 3R मंत्रा. रिड्यूस म्हणजे रिड्युसिंग द वेस्ट, रियूज म्हणजे रियूज ऑफ वेस्ट, अँड रिसायकल म्हणजे रिसायकलिंग द वेस्ट ऑफ वेस्ट. म्हणजे घनकचरा व्यवस्थापनामध्ये 3R या मंत्राचा वापर करणे. 3R म्हणजे काय? रिड्यूस, रियूज, रिसायकल म्हणजे कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर करणे आणि कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करणे, असा हा मंत्र आहे 3Rचा. दुसरं आहे थ्रोविंग प्लास्टिक रॅपर्स ऑफ चॉकलेट्स, आईस्क्रीम, बिस्किट्स एक्सेट्रा इन टू डस्टबिन्स, अवॉइडिंग लिटरिंग. म्हणजे चॉकलेट, बिस्किट, आईस्क्रीम किंवा थंड पदार्थांचे प्लास्टिक आवरण रस्ता किंवा मोकळी जागा म्हणजे रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत न टाकता ते योग्य डब्यामध्ये म्हणजे डस्टबिनमध्ये टाकणे. तिसरं, अवॉइडिंग द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स अँड इन्स्टेड यूजिंग क्लॉथ बॅग्स ऑर बॅग्स प्रिपेअर्ड फ्रॉम ओल्ड साडीज, बेडशीट्स, कर्टन्स एक्सेट्रा. म्हणजे प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळायचा आहे. प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता त्याला पर्याय म्हणून कापडी पिशव्या किंवा मग घरगुती जुने जे कपडे असतात, साड्या असतील, बेडशीट असतील किंवा जुने पडदे असतील, यांच्यापासून सुद्धा आपण पिशव्या बनवू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो. चौथा मुद्दा आहे पहा, युजिंग बोथ साइड्स ऑफ पेपर फॉर रायटिंग, रियुजिंग ग्रीटिंग कार्ड्स अँड गिफ्ट पेपर्स. म्हणजे कागदाच्या दोन्ही बाजूंवर लिहिणे ते आपण करतच असतो. ग्रीटिंग कार्ड्स, गिफ्ट पेपर्स हे जे असतात त्यांचा वापर पुन्हा करावा. पाचवं आहे अवॉइडिंग यूज ऑफ टिश्यू पेपर अँड प्रेफरिंग टू यूज वन्स ओन हँडकर्चीफ. म्हणजे टिश्यू पेपरचा वापर कमी करून स्वतःजवळ जो कापडी हातरुमाल असतो तो वापरावा, जेणेकरून कागदाचा नाश होणार नाही आणि साधन संपत्ती वाया जाणार नाही. 6 नंबरचा मुद्दा पहा, युजिंग रिचार्जेबल बॅटरीज इन्स्टेड ऑफ लीड बॅटरीज. म्हणजे शिस वापरलेले जे बॅटरी असतात त्याच्याऐवजी आपण जर रिचार्जेबल बॅटरी वापरली तरीसुद्धा आपण साधन संपत्ती वाचवू शकतो. 7 आहे पहा, इम्प्लिमेंटिंग व्हेरियस प्रोग्राम्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड एज्युकेटिंग एनकरेजिंग द फॅमिली अँड सोसायटी इन दिस रिगार्ड. घनकचरा व्यवस्थापन स्वतः, कुटुंब, समाज यांना प्रोत्साहित करणे, त्यांचं प्रबोधन करणे, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवणे. आणि शेवटचा मुद्दा आहे अवॉइडिंग यूज अँड थ्रो टाईप ऑफ आर्टिकल्स लाईक पेन्स, कॅन्ड कोल्ड्रिंक्स, टेट्रा पॅक्स शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडेड. म्हणजे यूज अँड थ्रो म्हणजे वापरा आणि फेका अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतात, जसं पेन असेल किंवा मग कोल्ड्रिंकच्या कॅन्स असतील, टेट्रा पॅक्स असतील, यांची खरेदी टाळावी. पेज नंबर 103 वरती 103 वरती खाली मुद्दा दिलाय बा, एक अमेरिका इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम द सॉलिड वेस्ट. याचा अर्थ अमेरिकेमध्ये जो कचरा असतो त्या कचऱ्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण करण्याचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे अमेरिकेमध्ये.
त्याच्यानंतर जपान हॅज डेव्हलप्ड द प्रोजेक्ट्स ऑफ प्रोडक्शन ऑफ थ्रेड्स, पेपर अँड अदर युजफुल मटेरियल्स फ्रॉम बनाना पिलिंग्स. म्हणजे जपानमध्ये केळीचं जे सालपट असतं त्या सालपटापासून कापडाचे धागे तयार केले जातात, कागद तयार केले जातात, तसंच इतर उपयोगी वस्तूसुद्धा त्या ठिकाणी तयार केल्या जातात. असे प्रकल्प त्या ठिकाणी विकसित केलेले आहेत. मग फाइंड आउट अबाउट सच प्रोजेक्ट्स इन युअर रिजन, म्हणजे आपल्या परिसरामध्ये असा एखादा प्रकल्प आहे का कुठे, तर त्याचा तुम्ही शोध लावायचा आहे. पेज नंबर 104 वरती पहा, या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे, एक तक्ता दिलेला आहे. इन दिस टेबल पीरियड रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ डिफरंट वेस्ट इज गिवन. हिअर वेस्ट मटेरियल गिवन अँड द पीरियड ऑफ नॅचरल डिग्रेडेशन. या ठिकाणी काही पदार्थ दिलेले आहेत आणि ते पदार्थ निसर्गामध्ये विघटन होण्यासाठी किती कालावधी लागतो ती कालावधी त्या ठिकाणी दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल बनाना पिलिंग्स म्हणजे केळ्याची साल. केळ्याची साल जर आपण बाहेर फेकली तर तिचं विघटन होण्यासाठी किती दिवस लागतात, तर इट टेक्स 3 to 4 weeks, म्हणजे 3 ते 4 आठवडे लागतात ती केळीची साल नष्ट होण्यासाठी, तिचं विघटन होण्यासाठी. त्याच्यानंतर क्लॉथ बॅग्स म्हणजे कापडी पिशवी, कागदी पिशवी, कापडी पिशवीला विघटन होण्यासाठी त्या ठिकाणी 1 महिना लागतो क्लॉथ बॅग्स. त्याच्यानंतर आहे रॅग्स म्हणजे कापडाच्या चिंध्या. इट टेक्स 5 months म्हणजे 5 महिने. वुलन सॉक्स लोकरी पायमोजे यांचं विघटन होण्यासाठी, डिग्रेडेशन होण्यासाठी 1 year म्हणजे 1 वर्ष लागतो. लाकूड वूड इज डिग्रेड इन 10 to 15 years म्हणजे 10 ते 15 वर्ष याचं विघटन होतं. लेदर शूज म्हणजे चामडी बूट. इट टेक्स 40 to 50 years. टीन कॅन्स म्हणजे जास्ताचे डबे. इट टेक्स 50 to 100 years फॉर डिग्रेडेशन म्हणजे विघटन होण्यासाठी 50 ते 100 वर्षांचा कालावधी त्या ठिकाणी लागत असतो. ॲल्युमिनियम कॅन्स, ॲल्युमिनियमचे जे डबे असतात त्यांना 200 ते 250 वर्ष लागतात डिग्रेडेशन होण्यासाठी. आणि सर्टन प्लास्टिक बॅग्स, काही विशिष्ट प्लास्टिकचे जे पिशवी असतात, इट टेक्स 10 lakh years म्हणजे 10 लाख वर्ष इतका काळ लागतो प्लास्टिकच्या पिशव्यांचं विघटन होण्यासाठी. आणि सर्वात शेवटी थर्माकॉल किंवा मग त्याला स्टायरोफोमसुद्धा म्हणतात. तर इट टेक्स इनफायनाईट ड्युरेशन, याचा अर्थ 10 लाखांपेक्षाही जास्त अनंत काळ ज्याला म्हणता येईल, की तो काळ माहितीच नाही आहे की थर्माकॉलचं विघटन किती वर्षानंतर होतं. तर त्याच्यामुळे प्लास्टिक आणि थर्माकॉल हे सर्वात घातक असे 2 पदार्थ आहेत की जे निसर्गासाठी खूप हानिकारक आहेत.